सुरुवात माझी चहापासून झाली. चहा ठेवलाय, पलीकडे दूध ठेवले आणि इकडे पलीकडे पिलूसाठी थोडासा भात लावलाय. तिला उठल्या उठल्या जेवायला लागते म्हणून. मग मी आता चहा घेणार आणि मग माझं बाकीचं आवरायला चालू करणार. बाकीचं आवरलंय, मी माझं पण आवरून घेतलो. पिल्लूला आमची मोठी मम्मी आलत्या, त्या तिला चारत होत्या भात खायला आणि मी बाकीचं तोपर्यंत घरातलं सगळं आवरून घेतलो. मोठी माणसं असली की घरात किती भारी वाटतं ना, की आपलं एक थोडंसं का होईना टेन्शन कमी होतं की बाबा आपल्या बाळांचं काय कसं काय ते. आणि ते मोठ्यांच्यात पण मिक्स होतात लगेच बारकीमध्ये. आणि माझं पिल्लू तर माझ्या मोठ्या मम्मीशिवाय राहत नाही, ती कायम त्यांच्यासोबतच असत्या. तोपर्यंत मी माझं बाकीचं आवरून घेतलो आणि मग सगळं झालंय माझं, आता आवरलंय. तर थोड्या वेळाने मग बाकीचं आवरायचं. आता पिल्लू झोपेलच, झोपल्यावर नंतर आणि बाकीचं आवरायचं. माझी तब्येत थोडीशी बिघडली आहे, म्हणजे अशी काही नाही, फक्त सर्दी झाली, त्यामुळे काही खाऊ वाटत नाही आहे. म्हणून मी आता काहीतरी खायला बनवते. ते बघूया आता काहीतरी बनवते, सांगते तुम्हाला. घरामध्ये सकाळच्या चपात्या शिल्लक आहे, त्याच्यापासून मी आता जरा चपातीचे लाडू बनवतो. ते थोडेसे छान लागतात खायला आणि पौष्टिक सुद्धा असतात आणि माझ्या पिल्लू सकट खाईल म्हणून मी बनवते आणि मग खाते. हे बघा, मी चपातीचे लाडू बनवले 2च मिनिटात. थोडंसं गूळ आणि तूप टाकले आणि मिक्सरला लावून बारीक करून त्याचे गोल गोल लाडू बनवले आणि आता हे खाणार. तुम्हाला घरामध्ये अंधार दिसत असेल, आमच्या घरात आता जरा लाईट फिटिंगचं काम चालू आहे. लई नाही आहे, किरकोळ आहे, ते लाईट फिटिंगचं काम चालू आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्या लाईटा बंद आहेत. त्यामध्ये मी थोडंसं घरातलं आवरत आहे. बघा, कुकर लावले, इकडे भाजीला पण ठेवले. आता थोड्या वेळात चपाती पीठ मिळून चपाती पण करणार आहे, कारण जरासं लाईट बंद केल्या, लाईट फिटिंगचं काम चालू असल्यामुळं. आणि पप्पांनी ताजी ताजी भाजी घेऊन आलती, मग मी ताजी ताजी भाजी घेऊन आलेली त्यातली पालकची भाजी घेतली. पालकची भाजी चिरली आणि मग त्याला अशी फोडणी दिली. पालक आणि बटाट्याची मी मिक्स भाजी केली आता खाण्यासाठी. आणि तसंच इकडे बघा, किराणा बाजार पण आज घेऊन आला होता, तो अजून भरून ठेवायचा. आत्ताच पप्पा घेऊन आलतीत, तो भरणार आहे. आणि आता बाजार पण भरायचं आहे मला. तसंच मी इकडं जेवण पण माझं सगळं झालं, आता फक्त भाजी भरायच्या होत्या, भाज्या भरून ठेवायच्या होत्या. आणि हे बघा, भाजी चिरली आणि त्यात 2 बटाटे टाकले आणि थोडंसं जिरं टाकून, लसूण टाकून भाजी फोडणी टाकले आणि बटाटा टाकलाय. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे केले. आता ते शिजायला ठेवल्या. हे आता अशीच शिजते, याच्यात पाणी एक्स्ट्राचं टाकायचं नाही, कारण आपण भाजी धुतलेली असते, त्याचं पाणी शिल्लक असते त्यामध्ये. त्यामुळे ते भाजी आणि बटाटा दोन्ही पण त्यामध्ये व्यवस्थित शिजतो, त्यामुळे त्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही पडत ह्या भाजीला. असंच सकाळच्यासाठी ह्या भाज्या नीट करून ठेवलेल्या, मेथीची भाजी आणि पालकची भाजी, संग कोथिंबीर पण नीट करून ठेवली, म्हणजे सारखं सारखं नीट करायला लागू नये म्हणून. आणि मी बाकीचं घरातलं पण भांडी वगैरे सगळं घासून घेतलो आणि मग आवरलो.